नमस्कार. नमस्कार. लोळगे स्पाईन केअर सेंटर रस्तापूर तालुका नेवासा येथे आज आपल्याकडे आलेले आहेत. पाटेगाव तालुका पैठण येथून संदीपराव रावस समोर बसलेत, शेजारी बसले त्यांच्या सौ अनिताताई रावस आणि बाजूला त्यांचे मित्र आहेत ज्ञानदेव घायाळ साहेब. तर ते LIC मध्ये डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून काम पाहत आहेत. त्यांच्या शेजारी बसलेले आहेत श्रीकांत साहेब जाधव सर. तर हे जे सर्व जे आहे त्यांचा जो स्टाफ आहे, तर हा लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन म्हणजे भारतीय आयुर्विमा महामंडळ जे जोराने काम चालतंय भारतभर खूप काही वर्षापासून, त्यांची सगळी टीम आहे. आणि बाजूला बसले साहेब, आपलं नाव काय? बादशाहभाई सय्यद. हे सोनेवरून आले. तर शेजारी बसलेत ताई जाधव ताई बसलेत शेजारी, बरोबर ना? श्रद्धाताई जाधव. तर इथं संदीपराव जे रावस आले समोर बसले, पाटेगाव तालुका पैठण येथून त्यांचे चिरंजीव अर्पित दादा रावस. तर आज दिनांक 21/7/2024 रस्तापूर तालुका नेवासा लोळगे स्पाईन केअर सेंटर इथे आलेले ते. तर आपण ज्या उद्देशाने आणि जो प्रॉब्लेम अर्पित दादाबद्दल घेऊन रावस साहेब माझ्याकडे आले होते गेल्या काही साधारण 1 महिन्यापूर्वी. तर हे जे बाळ समोर जे दिसतंय आपल्याला इथं बसलेलं, तर ह्या अवस्थेमध्ये हे नव्हतं. साधारण अंदाजे 8 ते 10 वर्षापासून याचा जो थोडासा जो काही प्रॉब्लेम होता माझ्या लेवलला, यांच्या हिशोबात खूप मोठा प्रॉब्लेम होता. तर तो प्रॉब्लेम माझ्याकडे ते घेऊन आले होते. काय नक्की याचा प्रॉब्लेम होता आणि ते आपल्याकडनं किती टक्के समाधानी आहेत, सविस्तर आपण त्यांच्याशी चर्चा करू. जे काय सगळी जी काही हकीकत आहे या संदर्भात, बाळासंदर्भात, ते आपल्याला सविस्तर सांगतील. तर रावत साहेब, व्हिडिओच्या माध्यमातून काय सांगाल, तुमचा जो बाळाचा जो काही प्रॉब्लेम होता, तुम्ही इकडे तिकडे 8-10 वर्षापासून जे फिरत होते आणि माझ्याकडे आल्यानंतर तो कशा पद्धतीने सॉल्व्ह झाला, या संदर्भात सविस्तर काय सांगाल? ऍक्च्युली माझ्या बाळाच्या बाबतीत मी संभाजीनगर, नगर असे भरपूर हॉस्पिटलची वाऱ्या केल्या, पण काही फरकच पडत नव्हता. कारण त्याच्या ऑलरेडी मानक्यात त्याची नस दाबलेली होती आणि चालताना पण तो थोडासा वाकून चालायचा. तर मी हॉस्पिटल करता करता आमच्या अशा मॅडमने आम्हाला सरांचा पत्ता दिला. म्हणजे चला बस त्यांना पण एकदा दाखवून घेऊ. आणि सहज चालता कामाच्या निमित्ताने मी त्यांच्याकडे, म्हणजे माझं काम वैयक्तिक होतं, आणि चालता चालता त्यांना एक नुसती भेट घेतली. त्यांनी फक्त मुलाला घेऊन या आणि 100% तुमचा मुलगा मी व्यवस्थित करून देतो. आज मी माझ्या मुलाची कमीत कमी यांच्याकडे 6वी-7वी खेप आहे, पण या 6वी-7वी खेपेत मला 100% रिझल्ट आला. कारण माझ्या मुलाची चालण्याची जी पद्धत आहे त्याच्यात पण फरक पडला. तो पहिला जो वाकून चालायचा आता तसा काही वाकून चालत नाही. आणि शक्यतो रात्री झोपताना मला तो काही ना काहीतरी सांगायचं की पप्पा माझं इथं दुखतं किंवा इथं दुखतं तिथं दुखतं. आता तो कोणताही प्रॉब्लेम नाही, झोपताना ते एकदम आपल्या मनासारखं झोपतं, काही दुखत नाही, काहीच नाही. साधारण जी एवढे अंदाजे 8 ते 10 वर्षापूर्वीची पासून तुमची जी वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये जी ये जा होती, MRI, एक्सरे, या प्रक्रियेतनं तुम्ही जात असताना तो दवाखान्याचा आतापर्यंत झालेला अंदाजित खर्च किती असेल? तो पण सांगतो सर. याला मी संभाजीनगरला एकाच दिवसात 3 डॉक्टरकडे दाखल, पण 3ही डॉक्टरच्या राय वेगवेगळ्या होत्या. एका डॉक्टरने तर आम्हाला इतकं घाबरून टाकलं की त्याला ऑपरेशन शिवाय पर्याय नाही, त्याचं ऑपरेशन तुम्हाला करावंच लागणार आहे, नाही तर पुढे चालून तो त्याचे समजा पुरं अवयवाचा ताबा त्याचा निसटता होईल. या टेन्शनमध्ये इतकं घाबरून गेलो की मला काही करून माझ्या पोराला व्यवस्थित करायचं होतं. म्हणून मी शक्यतो म्हणजे प्रत्येक गावात विचारलं की कुठं चांगलं आहे का, तर मला सरांचा पत्ता भेटला, त्याच्यामुळे यांच्याकडे आलो मी. आणि त्या डॉक्टरने मला ऑपरेशन करायला सांगितलं होतं, पण आज माझ्या लेवलला तर मला वाटतं की ऑपरेशनची काही गरज नाही त्याला. ठीक आहे. नाही, या संदर्भात काय सांगाल, तुमचा आतापर्यंत जो हॉस्पिटल मध्ये झालेला जो खर्च आहे? हॉस्पिटलचा कमीत कमी सांगायचं गेलं तर लाखातच गेलेला आहे माझा खर्च. कारण मी याचं काही समजा ताप जरी आली किंवा सर्दी जरी झाली तर मी घरी ठेवत नव्हतो. याला पहिलं मी हॉस्पिटलला दाखवतो. आणि हे तर मला मोठा आधार सांगितला होता की त्याची नस दाबलेली. तर याच्यामुळे सरकडे आलो तर सरने मला फक्त कमीत कमी मापदरात 100% रिझल्ट दिला सरने मला. म्हणजे आमच्याकडे तुम्ही 100% समाधानी? 100% समाधानी. डॉक्टरने जी सर्जरी शिवाय पर्यायच नाही आणि त्याची नस दबलेली आणि सर्जरी शिवाय तुमचं पेशंट हे ठीक होणारच नाही असं बऱ्याच ठिकाणी तुम्हाला सांगण्यात गेलं. मला वाटतं माझ्याकडे तुम्ही अंदाजे 10 ते 12 MRI आणले होते, बरोबर आहे का? येस. हा, ते 10 ते 12 MRI साठी, एका MRI साठी खर्च अंदाजे 7,000 ते 8,000 रुपये. 8,000 रुपये. म्हणजे अंदाजे MRI साठी यांचा अंदाजे 25-30 हजार रुपये खर्च झालेला आहे. असं आहे. रस्तापूर तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर येथे छोट्याशा खेडेगावामध्ये आपलं हे फिजिओथेरपीचं काम चालू असतंय.
अशा परिस्थितीमध्ये आपल्याकडे हे खूप दिग्गज लोक आज आलेले आहेत. नावानिशी पुन्हा उल्लेख करण्यात येईल इथं ज्यांचं हे जे बाळ आहे अर्पित दादा रावस, आणि बाजूला त्यांचे पप्पा बसले संदीपराव रावस, बाजूला त्यांच्या मम्मी आहेत आणि ते रावस, आणि हेच जे त्यांचं जे काही फ्रेंड सर्कल आहे तर हे LIC मध्ये काम पाहत आहेत. लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन, भारतीय आयुर्विमा महामंडळ असं म्हणता येईल. भारतभर यांचं जे काही काम चालतंय यांच्या शेवगाव आणि पाथर्डी हे एरियामध्ये जोराने काम चालू असते, बरोबर ना? पैठण एरियामध्ये. आणि यांच्यासोबत यांच्या माध्यमातून यांचं पेशंट जसं आपल्याकडनं बरं होत चाललंय तर यांच्या संदर्भात यांचे रेफरन्सने यांचे डेव्हलपमेंट ऑफिसर ज्ञानदेव साहेब घायाळ हे DO म्हणून काम पाहत आहेत, आणि शेजारी जे बसले तर ते श्रीकांत जाधव साहेब असं आहे. एकंदरीत तुम्ही आज आमच्याकडे आलात आणि तुमच्या बाळाबद्दलची जी खरी प्रतिक्रिया आहे ती व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही जनतेला सांगितली. खऱ्या अर्थानं तुमचं बाळ आमच्याकडनं 100% बरं झालंय हे आम्हाला ऐकण्यातही खूप मोठा आनंद होतोय, तुम्हाला सांगण्यातही तुम्हाला बरं वाटतंय. अगदी अविश्वसनीय ही गोष्ट आहे की कदाचित तुम्हाला आमच्यावर तेवढा विश्वास नसेल जेव्हा तुम्ही सुरुवातीला आमच्याकडे एंट्री केली की डॉक्टर सांगतायत ऑपरेशन आहे, सर्जरी करायला लागेल, मग इथे येऊन तर नक्की काय घडणार असं वाटलं असेल तुम्हाला. 1 लाख रुपये घालून आपण जर तिथे बरं होत नाही इथं नक्की काय घडणार आहे. पण आज 100% हे आपल्याकडे समाधानी आहेत सर. अशाच लेवलचे जे आजूबाजूला खूप काही पेशंट असतात आणि जे खूप मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन खूप काही लाखोनी रुपये खर्च करतात आणि तिथं यश मिळत नाही, अशा पेशंटनी रस्तापूर येथे लोळगे स्पाईन केअर सेंटर मध्ये येणं ठीक आहे किंवा नाही? तुमचं काय मत आहे? व्हिडिओच्या माध्यमातून काय सांगा? 100% यायलाच पाहिजे. 100% आपल्याकडे येणं गरजेचं आहे असं यांचं मत आहे. फरक पडतोच, आलं की फरक पडतोच. ठीक आहे, चालेल. तुम्ही आज वेळात वेळ काढून इथपर्यंत आला, पेशंट बद्दलच्या खऱ्या प्रतिक्रिया व्हिडिओच्या माध्यमातून जनतेला सांगितल्या त्याबद्दल तुमच्या सर्वांचे धन्यवाद. नमस्ते.